नमस्कार मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा आपल्या गर्व महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवरती। या क्षणी आपण बघत आहात हे दृश्य आपण अंतरवली सराटी या गावातून टिपलेलं दृश्य आहे। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण पुन्हा एकदा या मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू होतं। गेल्या 1 वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे संघर्ष आपल्या जातीला आरक्षण मिळवण्यासाठी करत आहे। सकल मराठा समाजातील 6 कोटी बांधव या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत। आणि अशातच अनेक जाती धर्मातील लोक देखील या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अंतरवली सराटीमध्ये दादांच्या भेटीला येत होते। त्यातच एक बौद्ध समाजाचे व्यक्ती सिद्धार्थ रोटे यांनी देखील जरांगे पाटलांच्या अंतरवली सराटी या ठिकाणी येऊन 1 दिवसाचा त्याग या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। सध्या हे दृश्य आपण बघू शकता। त्यांनी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून दादांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी ते या ठिकाणी येऊन मौन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि एक चिठ्ठी ते बोलत नसल्या कारणाने या ठिकाणी त्यांनी एक चिठ्ठी या ठिकाणी लिहून आमच्या मीडियाच्या बांधवापर्यंत या ठिकाणी ती दिलेली आहे। तर त्यांनी यामध्ये लिहिलेलं आहे की मी मौन करून या ठिकाणी पुस्तक वाचून दिवसभर उपोषण करणार आहे। पोटामध्ये मी देखील अन्नाचा कणसुद्धा घालणार नाही। सकल मराठा समाजाच्या गोरगरीब मुलांना या ठिकाणी आरक्षणाची गरज आहे आणि त्यासाठी हे आरक्षण मिळालं पाहिजे। ओबीसी मधूनच आरक्षण मिळणे गरजेचे आहे। कुणबी व मराठा महाराष्ट्रात एकच आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे। मी माझ्या जीवनात इतका संघर्ष करणारा व्यक्ती अजूनही बघितलेला नाही। हा माझा या ठिकाणी या संघर्ष योद्ध्याला आजच्या दिवसाचा मौन करून माझा या समाजासाठी मी देखील मोठा त्याग या ठिकाणी करत आहे असं देखील या ठिकाणी आपण मानू शकतो। मित्रांनो, त्यांनी देखील या ठिकाणी 1 दिवसाचं उपोषण दिवसभर पुस्तक वाचन करून या ठिकाणी मौन पळून या ठिकाणी त्याग केलेला आहे। समाजासाठी झुंज देणारे अनेक जण असतात मित्रांनो, पण खऱ्याच्या बाजूने उभे राहणारे व्यक्ती आपल्याला या ठिकाणी कमी पाहायला मिळतात। आणि त्यातच हे दृश्य आपण बघितलेलं आहे की अंतरवली सराटी येथील मीडिया बांधवाच्या वतीनं यांचा हा व्हिडिओ आपण शूट केलेला आहे। आणि यातच आपण बघू शकता बौद्ध धर्माचा व्यक्ती, बौद्ध समाजाचा व्यक्ती आज सकळ मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाजाच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। आणि त्यांनी देखील या ठिकाणी येऊन आपलं मौन धरून या ठिकाणी या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे। हे होते लोणार भायगाव येथील सिद्धार्थ रोटे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक या ठिकाणी अंतरवली सराटी येथे येऊन कौतुक केलेलं आहे की मराठा समाजासाठी झुंज देणारे अनेक जण मी पाहिले, परंतु इतका झुंज देऊन इतका इमानदारीने काम करणारा नेता मी आजपर्यंत बघितलेला नाही। म्हणून आज मी या ठिकाणी अंतरवली सराटी येथे येऊन मौन करून या ठिकाणी मी पुस्तक वाचन करणार आहे। आणि मराठा समाजाला, गरीब मराठा समाजाच्या मुलाला आरक्षणाची गरज आहे। सरकारने ती लवकरात लवकर द्यावी आणि या ठिकाणी आरक्षण ओबीसीतूनच मिळणे गरजेचे आहे असं देखील त्यांनी आपल्या या चिठ्ठीमधून लिहून आपल्या समाजापर्यंत पोहोचवलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे। सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं। महाराष्ट्रामध्ये मराठा आणि कुणबी हे एकच आहे हे देखील त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला आरक्षण दिलेलं आहे, त्याच समाजातील व्यक्ती आज आपल्या मराठा समाजाच्या या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवली सराटी या गावामध्ये येऊन जरांगे पाटलाच्या उपोषणाला मौन पळून या ठिकाणी पाठिंबा देत आहेत। व्हिडिओ आवडला